हॅलो, गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोल ना. कसं चाललंय तिकडे? काय म्हणते? पक्षीला म्हणा काय? काय चाललंय? गुड मॉर्निंग. तर आज आहे वर्षश्राद्ध. चालली वर्षश्राद्धाची तयारी. सकाळचे वाजलेले आहेत 6:30 पावणे 7 वाजलेले आहेत आणि आता वर्षश्राद्ध आहे आज. बरोबर आजच्या दिवशी रात्रीच्या वेळेला हे झालं होतं. आजी ऑफ झाली होती. अटॅक आला होता. तर आज आहे वर्षश्राद्ध. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज आहे वर्षश्राद्ध. तर सकाळपासूनच तयारी चाललेली आहे मम्मी आणि दादांची. तर सगळं आवरायचं चालू आहे बाहेरचं, कारण बाहेर टाकलेलं आहे मंडप, तुम्ही बघू शकता. आणि पाहुणे भरपूर येणार आहेत, तर त्यासाठी त्यांना बसायला उठायला जागा पाहिजे. आणि हे जे तुम्हाला हे दिसतंय सगळं सामान वगैरे, घराचं बांधकाम झालं आत्ताच, तर सामान वगैरे दिसतंय, तर ते काढायचं काम चालू आहे. सगळ्यांना उठवायला चालली. चालले. बघ कसे झोपलेत. बघ, उठव त्यांना. उठव बारके, उठव त्यांना. उठ रे, बोल. उठव चल, दादाला उठव. दादाला उठव, दाजीला उठव. तर वर्षश्राद्ध लवकरच असतं, त्याच्यामुळे लवकरच आम्ही पटापट आवरलं. आणि त्यानंतर वर्षश्राद्ध सुद्धा झालं. त्यानंतर इथे तर तुम्ही बघू शकता वेदना मला वाढतोय. अरे खाली ठेव ना. बहुत बढ़िया काम कर. अजून द्या, तेजूला द्या आमच्या. हे बघा इथं वाढलंय आम्हाला वाढतोय. वेदांत चांगलं कामाला लावलंय त्याला. वेदांत आम्हाला सगळं आणून देणार आहे. तर वर्षश्राद्धाची पूजा वगैरे झाली, त्यानंतर जेवण वगैरे वाढायचं इथं काम वेदांतसुद्धा करतोय. म्हणजे त्याला पण कळतं की आपल्या घरी पाहुणे आलेले आहेत आणि त्यांना जेवण वगैरे वेळेत मिळालं पाहिजे, कारण लवकर वर्षश्राद्ध असतं आणि तसेच लोक आलेले असतात पटापट सकाळ. आणि त्याच्यामुळे मग ते भुकेलेले असतात. जेवण वगैरे, जेवणाची सोय होती. साधा सिंपल मेनू होता. राईस दालचा आणि शिरा होता, पायनॅपल. तर वेदांतसुद्धा काम करतोय. त्याच्यासारख्या छोट्या छोट्या मुलांना जेवण वगैरे वाढायचं काम चालू आहे त्याचं पण. काय झालं? आमचा काढ पाणी ओतले. कशाला वाटतो रे पाणी? तर वर्षश्राद्धाला सुद्धा खूप पाहुणे आले होते, भरपूर पाहुणे. जेवण वगैरे करून गेलो. आता निवांत झाल्यानंतर आम्ही बसलेलो आहे थोडंसं गप्पा वगैरे मारण्यासाठी, कारण रुपाली खूप दिवसानंतर आली होती इकडं. भाऊजी आले होते, दुसरे भाऊजी आले होते, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण बसलो होतो. आणि पोरांची चालली होती थोडीशी मस्ती. प्रिशा आणि तेजल ह्यांची पण छान मैत्री झाली होती. तर आमची तेजल जी आहे ना, ती कोणाला तिच्या वस्तूंना हात लावू देत नाही, पण प्रिशासोबत त्या वस्तू शेअर करत होती. तिला पाठीमागे बसवून ती गाडी खेळत होती. तर सगळेजण बसले होते इथं गप्पा मारत. तू काय शूटिंग काढते? शूटिंग काढते.
कार्यक्रम इडी का तू फुलं टाकू नाही अंगाव पाणी पिलत का पाणी पे बाटली आहे का आधी हे हळदी कुंकूचं चटणी छान आणली गेलं का मला पण लाव ना मला पण लाव ना म्हणून तुम्हाला लाव का तुला लाव का म्हणून लाव अरे धर डोळ्यात जाईन बोट बस 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 ठेव का काय तू खा तर रुपाली त्यांना आता जायचं होतं कारण कर्जतला आहे ना बारामतीहून असतात गाड्या पण कधी कधी लेट होतात कधी कधी भेटत नाहीत असं पण होऊन जातं त्याच्यासोबत लहान मुलं आहेत त्याच्यामुळे आता सगळेजण निघालेले आहेत रुपालीन त्यांच्यासोबत म्हणजे आता रुपालीन ते रोहिणीच्या घरी पण जाणार आहेत कारण पहिल्यांदाच ती रोहिणीचं घर वगैरे बघणार आहे त्याच्यामुळे तिला म्हटलं की जा तिथून आणि मामा मामी पण सगळे निघालेले काका वगैरे सगळे निघालेले आता तर रुपाली आणि मी आता डायरेक्ट मुंबईला गेल्यावरती भेटणार आहोत पण आता वेगळे झाल्यानंतर आता ती खूप लांब राहते त्याच्यामुळं आता आम्ही गप्पा वगैरे मारत बसलो होतो आणि तिला सांगितलं पूजाचं वगैरे पूजेला पण या घराची वास्तुशांती आहे तर त्यासाठी पण या म्हणून सांगत होते तर ते नियोजन चालू होतं कधी धरायची काय ते 13 तारखेच्या आताच जर पूजा पूजेला मागा येते 20 तारखेपर्यंत रोहिणा बी येते ना रोहिणासाठी 18 तारखेपर्यंत रोहिणी तिकडे असल्यामुळे नाही उद्या पण 2-3 दिवस धरले ते यायला पाहिजे येतो की बसा की गाडी चला तुम्हाला गाडीत जागा बसते का बघा की आधी तुम्हाला बसलं असेल तर मग ठीक आहे आता काका पण आहेत ना प्रांजल कुठे गेली आवाज किती प्रांजलला दीदीला म्हणा प्रांजल कुठे गेली प्रांजल चालले वय मी आले होते तुम्ही नाही दिसले आलते की नाही मी माझी चूक आहे का दिसले ना मग तुम्ही तिकडे राहणार म्हणलं मी कशी दिसत तुम्हाला जा मग बाय बाय हा आणली तू चप्पल माझी ही असती वय असली नाही ना जागाच नाही तर कशी काय येऊ मी बाय 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 पिशा ही खिडकी खाली घे त्याच खाली जागा कुठे कुठं बसू मी सांग मला तू जाऊन त्यांना ना तिकडून या तसंच चहा पाणी परत सहाला यायचे की काय झालं त्या दोघांचं एक मार्काने गेलं ना कुठं तुला खाऊ घ्या राहू दे ग त्याच्यात द्यायचं होता कशाला गे खाऊ घ्यायला काय फळ वगैरे गाडीत जायचं तसंच माझं तसंच झालं नाही भेटत लवकर
सांभाळून जा आता सध्या सुट्टी पेपर चालू ओके गाड बस ना रुपाली, माझे मिस्टर, दोन्ही भाऊजी आता रोहिणीच्या घरी निघाले होते. रुपाली मला पण म्हणत होत आहे तुम्ही पण चला म्हणून, तर मला माझ्यासाठी गाडीमध्ये जागाच नव्हती. तर म्हटलं आता कसं येऊ, तर दादा म्हणले मामा म्हणले तुला यायचं असेल तर मी सोडवतो तुला तिथपर्यंत. तर मग म्हटलं ठीक आहे. तर मग आता मी गेले त्यांच्याबरोबर, पण पाठीमागून गेले. चल का आपण अशी पण येणारच आहे ना. 6 महिन्याचा काय कोर्स असते त्याची separate जागा असते. असं मदत कर दीदीला मदत आपण दोघी बसून का म्हणलं परत मग कोण दीदीकडं. दीदीकडे मग मी तुला सोडून माघारी जाऊ. दादा आहेत ना मग तिथं, दादांना सोडवलं. आले दीदी तर आले मी. चला बंद कर तू